नमस्कार मंडळी, मी वनिता पाटील मायलेकट्टामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आज मी बनवणार आहे शेवग्याच्या पानांची भाजी, कढी, भात, भाकरी, भजी। शेवग्याची पानं मी अशा प्रकारे साफ करून घेणार आहे। शेवगाच्या या पानांमध्ये विटामिन ए, विटामिन B6, विटामिन B12, त्याचप्रमाणे विटामिन ए, मॅग्नेशियम, प्रोटीन अशा प्रकारची अनेक जीवनसत्वे या पानांमध्ये असतात। ही भाजी साफ करून झाली आहे आणि आता मी 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे। या पानांचे पराठेही खूप सुंदर लागतात। या भाजीसाठी मी इथे 5 ते 6 सुक्या मिरच्या, लसूण, 2 कांदे आणि शेंगदाणे घेतलेले आहेत। आणि कढी पकोड्यासाठी मी इथे लाल सुक्या मिरच्या, हिरव्या मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वप्रथम मी भात धुवून ठेवते, म्हणजे भात शिजला जाईल आणि भात शिजेपर्यंत मी सगळ्या वस्तू मिरच्या, लसूण वगैरे हे सगळं साफ करून कापून घेणार आहे। लसूण मी इथे कापून घेणार आहे, तुम्ही तो टेचूनही घालू शकता। मी आता इथे 5 कांदे कापणार आहे। 2 कांदे आपल्या शेवग्याच्या पानांच्या भाजीच्या फोडणीसाठी आणि उरलेले 3 कांदे मी भजीसाठी करणार आहे, कारण कढीमध्ये घालण्यासाठी मी कांदा भजी करणार आहे। भाजीमध्ये घालण्यासाठी कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा आणि भजीसाठी मी इथे उभा कांदा चिरून घेणार आहे। भजीचा कांदा हाताने थोडासा कुस्करून मी बाजूला टोपामध्ये ठेवून देते। आता आपण भाजी करायला घेऊयात। मी जिरं घातलेलं आहे फोडणीला, लसूण कापलेला आणि तुकडे केलेल्या लाल सुक्या मिरच्या घातलेल्या आहेत। हे सगळे जिन्नस छान तडतडले, थोडेसे ब्राऊन झाले की आपण बारीक चिरलेला कांदा घालूयात। त्यानंतर फोडणीला हळद घालूयात थोडीशी आणि आता वरती शेवग्याची ही धुतलेली पानं घालूयात। चवीपुरतं मीठ घालूयात। सगळं छान हलवून घेऊयात आणि झाकण ठेवून 5 मिनिटं ही भाजी शिजून घेऊयात। भाजी शिजत आहे तोपर्यंत मी इथे खलबत्त्यामध्ये हे मूठभर शेंगदाणे वाटून घेणार आहे। भजीचं पीठ तयार करून घेऊयात। चण्याच्या पिठामध्ये थोडंसं लाल तिखट, जिरं, ओवा, मीठ हे सगळं घालून पाणी घालून हे पीठ तयार करून घेऊयात। भजी कुरकुरीत व्हावी म्हणून 1 मोठा चमचा भरून तांदळाचं पीठही मी घालत आहे। वेदांची फुल ऑन मस्ती चाललेली आहे। पीठ मळून झालेलं आहे। आता ताकामध्ये 2 मोठे चमचे भरून बेसन पीठ घालून मी हे छान घुसळून घेणार आहे। गॅसवर एका बाजूला आपला भात शिजत आहे आणि एका गॅसवर भाजी शिजत आहे। तोपर्यंत मी ही बाकीची सगळी तयारी करून घेत आहे। रवीने असं घुसळून घेतलं म्हणजे बेसन पिठाच्या गुठळ्या तयार होत नाही। आता भाजी पाहूयात। यामध्ये घालूयात मगाशी मी खलबत्त्यामध्ये कुटून केलेला शेंगदाण्याचा कूट। भाजी छान हलवून घेऊयात आणि अजून 5 मिनिटं वाफ काढून घेऊयात। 5 मिनिटांनी आपली भाजी छान व्यवस्थित तयार झालेली आहे। भाजी झालेली आहे। आता आपण कढीच्या फोडणीची तयारी करूयात। इथे तेल तापलेलं आहे, त्यामध्ये मी जिरं, ओवा, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सगळे छान तडतडून देणार आहे।
मी फोडणीला हिरव्या मिरच्यांबरोबर लाल सुक्या मिरच्याही घातलेल्या आहेत. आता ही फोडणी खूप छान मस्त अशी खमंग होऊन द्यायची. एक 5 मिनिटं लसूण छान ब्राऊन झाल्याच्या नंतर आपण त्यामध्ये ताक ओतणार आहोत. फोडणीमध्ये थोडीशी कोथिंबीरही घालायची, छान लागते. कढी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, कढीमध्ये लगेच मीठ घालायचं नाही. कढी पळीच्या सहाय्याने असं कंटिन्युअसली ढवळत राहायची. कढीला उकळी येऊ द्यायची नाही. जर कढीला आपण उकळी आणली तर कढी फुटते, जे ताक असतं ते फुटते. म्हणून कढीला उकळी येऊन द्यायची नाही. कंटिन्युअसली एक 5 ते 7 मिनिट ताक कढी असं हलवत राहायचं, जेणेकरून आपण जे चण्याचं पीठ घातलेलं आहे ते प्रॉपर शिजलं जातं. आणि एक 5 ते 7 मिनिटांमध्ये कढीला उकळी न काढता गॅस बंद करायचा. आपली कढी रेडी झालेली आहे. आता आपण उतरून घेऊयात. कढी थंड झाल्यानंतर कढीमध्ये मीठ घालायचं. आता मी बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे. कढी भात आणि बाजरीच्या भाकरी बरोबर शेवग्याच्या पानांची भाजी असा मेनू आहे आपला. सो मी आता बाजरीच्या भाकरी करून घेणार आहे. आमच्याकडे शेवग्याच्या पानांची भाजी मुख्यत्वे करून बाळंतिणीला खायला देतात. असं म्हणतात की बाळंतिणीला ही भाजी खायला दिल्याने तिला दूध चांगल्या प्रमाणामध्ये येतं. या पानांची सुक्या भाजी बरोबरच पातळ आमटीही काही लोक करतात. माझ्या भाकरी करून झालेल्या आहेत. एक भाकर तव्यावर भाजत आहे. आता मी दुसऱ्या बाजूला कढईमध्ये भजीसाठी तेल गरम करायला ठेवत आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मी आता भजी करून घेतेय. कढी बरोबर खाण्यासाठी काही जण कांदा भजीच्या ऐवजी गोळा भजी करतात, तर काही प्रांतांमध्ये कढी बरोबर बटाटा वडाही खाल्ला जातो. तोही फार सुंदर लागतो. चला, कांदा भजी तर आपले रेडी झालेले आहेत. वेदांगने खाऊन शेराही दिलेला आहे. कढी आता थंड झालेली आहे. आता कढीमध्ये आपण मीठ घालू शकतो. आता मीठ घातलं की कढी फुटणार नाही. मी चवीपुरतं मीठ कढीमध्ये घालत आहे.
आणि आता कढीमध्ये भजी सोडणार आहे। तर मंडळी, अशा प्रकारे आपली शेवग्याच्या पानांची भाजी, कढी, भात, भाकरी असा स्वयंपाक रेडी तयार झालेला आहे। काय तर मंडळी, सांगा मग कमेंट करून तुम्हाला आजच्या पाककृती कशा वाटल्या ते। चला आता ताट भरून घेऊयात खाण्यासाठी। मंडळी, हा व्हिडिओ मी इथेच समाप्त करत आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि रेसिपीज आवडल्या असतील तर आपल्या चॅनल माय लेक कट्टाला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहता येईल। मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय, स्वस्त खा आणि मस्त रहा।